आणि सुरेश धस साहेब हे जे बोलतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे। आणि हे नेता जे आहे हे गरिबांचा नेता नाही, हे तर हे गुन्हेगाराचा नेता आहे। आणि सरकार देखील गरिबाचं नाही, न्याय कधी मिळवून देणार? हे असं एकतर 2 महिने झालं आणि आणखी न्याय काहीच नाही, कसल्याच प्रकारची चौकशी नाही, पोलीस स्टेशन मध्ये कसल्याच प्रकारची माहिती दिली जात नाही। असं का होतंय माझ्या भावाबरोबर? आणि कित्येक मुलं आहेत त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत, त्यांना मारून त्यांचे हातपाय तोडलेले आहेत। त्यांच्या आई वडिलांना ते मुलं कसं सांभाळतील? हे पोलीस प्रशासनानं अति केलेलं आहे। आणि जे आहे हे सरकार हे गुन्हेगाराचं सरकार आहे, कारण आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो होतो। आणि सुरेश धस जे आहेत हे म्हणतात ना, इथं बीडला आले होते फडणवीस साहेब, तर माझ्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे। तुमच्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल तर माझ्यासोबत माझं संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आणि महात्मा गौतम बुद्ध आहेत, म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने चाललोय। या शांततेचं परिवर्तन जर वादळात झालं तर हे सरकारला खूप महागात पडेल आणि हे वादळ रोखता येणार नाही, कारण आम्ही सुशिक्षित आहोत म्हणून, शांत आहोत म्हणून तुम्ही फायदा घेताय का? आम्ही सुशिक्षित लोक, आम्ही विद्यार्थी लोक जर हातामध्ये पेन वही न घेता हातामध्ये जर शस्त्र घेतलो तर सरकारला रोखणं खूप मोठं मुश्किल होईल। आणि गुन्हेगाराची संख्या वाढवायची नसेल तर लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर गुन्हेगाराची संख्या हे वाढणार। आणि ज्या दिवशी गुन्हेगाराची संख्या वाढली त्या दिवशी तुमच्या अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या ज्या आहेत ते खुले रस्त्यावरती दिसतील, तेव्हा आपले सुरेश धस साहेब जे आहेत तेव्हा असंच माफ करतील का गुन्हेगाराला? हे पण आम्हाला बघायचं आहे, कारण जेव्हा अधिकाऱ्याच्या डेड बॉड्या दिसतील ना तेव्हा कळेल की सरकारला की खरंच हे जे बोललेत हे चूक, माफ करा म्हणून धस साहेब हे पूर्णपणे चुकीचं आहे, तेव्हा सरकारच्या लक्षात येईल। म्हणून आम्हाला आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। आणि आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने चाललोय, म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गाने चाललोय, हे सरकारनं लक्षात घ्यावं। आणि शांतता खूप भयानक असतं, ह्याचं जर वादळ जर परिवर्तन झालं तर ह्याला नक्कीच जबाबदार हे सरकारच राहणार, एवढंच सांगतो। बरं, हे 5 कर्मचारी आणि अधिकारी निलंबित आहे, काही कागद दिला? कसल्याच प्रकारचा कागद नाही, कसल्याच प्रकारची अधिकृत माहिती नाही, आणि निलंबितनं काहीच होणार नाही। आज निलंबित करतील, 4 दिवसांनी ड्युटीवरती घेतील, जॉबवरती घेतील, आणि हे गुन्हेगार जे आहेत मोकाट फिरतील। आता बघा ते काय ते गोरबांड, त्याला निलंबित केले म्हटलं, त्याच्या चेहऱ्यावरती थोडं तर गांभीर्य दिसतं का? तो नांदेडला जातो, निवांतपणे शिंदे साहेबांना भेटतो, हसतो, बोलतो, ते काय थोडं गांभीर्य आहे का? ही निलंबित करण्यानं काहीच नाही, त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे माझे कॉलेजमध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत, त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत। आणि ते मानवते मावशी त्यांना तर किती क्रूर मारलेत, 5-5 पोलीस कर्मचाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी, पुरुष माणसांनी त्यांच्या मांड्यावर उभारून त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केले। त्या मावशीने म्हणले, साहेब मला लघवी आली, मला बाथरूमला आले, मला जाऊ द्या, तरी देखील ते पोलीस अधिकारी का म्हणतात तू इथंच कर, तू बाथरूम इथंच कर, लघवी इथंच कर, म्हणून पोलीस अधिकारी एवढं जर अत्याचार करत असतील तर हे सहन करून घेणार नाही। आणि सरकार जर असं जर गपचूप जर बघत असेल तर सरकारची जागा जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही गरीब लोक आहेत म्हणून एवढं म्हणजे गांभीर्याने घ्या, सरकारला एवढंच सांगतो। आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा, आणि याच्यानंतर जे जबाबदार आहे सरकारच जबाबदार राहील सर्व गोष्टींवर। सुरेश धसांनी प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर तुमच्याशी काय बोलणं झालं का, किंवा संपर्क होऊ शकला आहे? कसल्याच प्रकारचा संपर्क नाही, कसल्याच प्रकारची माहिती नाही आम्हाला। पुढे दिशा काय राहील? जोपर्यंत न्याय भेटत नाही लढा, आमचे जीव गेले तर हरकत नाही। माझ्या भावाने एवढे मोठे स्वप्न पाहिले होते, गरीबा तो म्हणला की मी ज्या दिवशी वकील होईन त्या दिवशी मी कुणाचं 1 रुपया नाही घेणार, त्यांच्यासाठी मी लढेन। बाबासाहेबांनी एवढे मोठे योगदान केलेत, आपण त्यांच्यासारखं नाही, छोटं काहीतरी एखादी तरी योगदान करून दाखव म्हणून माझ्या भावाचं स्वप्न होतं। तो पुढे जाऊन PhD ला नंबर लागला होता, तो जज होणार होता, ह्या सरकारने स्वप्न त्याचे तोडून टाकलेत। आणि एकच सांगतो, गुन्हेगार गरीब असो या मंत्री असो किंवा कसलाही श्रीमंत असो, शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगार असतो। आणि गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही जे असतात, म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचे वरचे पदचे DSP असो, कोणी असो, कमिशनर असो, त्यांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही जर वाचवायचा प्रयत्न केलात तर दुसरे पोलीस लोक असंच त्यांचा आदर्श घेतील। ते कितीही असो, 30 असो, 40 असो, पोलीस लोक गुन्हेगार, त्यांना लवकरात लवकर तुम्ही शिक्षा द्या। तुम्ही मोठ्या पदावरती बसलेला आहात आणि तुम्हाला ते निर्णय घेता येतं, आणि तुम्ही जर असं जर त्यांना पाठीशी घालत असाल तर आम्ही हे खपवून घेणार नाही, एवढं सांगायचं आहे आम्हाला।
आता तुम्ही मला की हा लढा चालूच राहील, लढ्याचं स्वरूप काय असेल हे तुमचं? लढ्याचं स्वरूप आम्हाला न्याय देत नाही सरकार. म्हणजे लढा आपण कसा लढणार, आपण काय करणार? आता लढा संविधान मार्गाने लढणार आहोत, संविधानाच्या मार्गाने लढणार आहोत लढा. आता होता येईल आपलं कसं शांततेच्या मार्गाने जाणं, आपलं संविधानाच्या मार्गाने जाणं योग्य ठरेल. आणि शेवटी नाही जर सरकार जर ऐकत असलं तर शांततेचं परिवर्तन जर ते वादळ झालं तर ते सरकार बघून घेईल आणि जबाबदार सरकारच राहील नंतर. हेच सांगायचं आहे आम्हाला.